मराठवाड्याला मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार समन्यायी 65% पाणी वाटप मिळत होतं. मात्र आता समन्यायी पाणी वाटप अभ्यास समितीच्या शिफारसीनुसार 8% पाणी कमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभ्यास समितीने राज्य सरकारला मराठवाड्याच्या वाट्यात असलेल्या पाण्यात 8% कपात करण्याची शिफारस केल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केलेला आहे. या शिफारसी विरोधामध्ये बहुजन विकास आघाडीच्या वतीने गोदावरी पाटबंधारे कार्यालयाच्या गेटवरती निदर्शनं केली आहेत. राज्यातले मुख्यमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या निवासस्थानाला मराठवाड्यातले लाखो शेतकरी त्या ठिकाणी घेराव घालून त्यांना आमचा जाब आम्ही विचारणार आहोत. आणि आमच्या मराठवाड्यावर झालेला सातत्यानं हजारो म्हणजे शेकडो वर्षापासून झालेला अन्याय हा आम्ही आता या पुढच्या काळामध्ये खपवून घेतला जाणार नाही. या निदर्शनाद्वारे या आंदोलनाच्याद्वारे आम्ही अशी मागणी करतो की हे जलसंपदा मंत्री जे गोदावरीमध्ये आहेत विखे पाटील यांचा गोदावरीचा पदभार चार्ज काढून घेण्यात यावा. महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी. महाराष्ट्राचं एकमत न्यूज 18 लोकमत. चाकणमध्ये भर मंचावरती शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला. तर सभेच्या आधी दोघांचाही एकत्र बसून प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तरी पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग केल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप. रात्र झाली तरी त्याला सोडणार नाही, वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला आव्हाडांनी सुनावलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण इलेक्शन फंडसाठी झालं. जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. निवडणुकीसाठीच 2 कोटींची वसुली केल्याचा आरोप. नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी कडून दोघांची चौकशी. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय. आनंदीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचा जिरेटोप देऊन सन्मान. जिरेटोप डोक्यावरती न घालता फडणवीसांकडून नमस्कार. ठाणे पालिकेतील दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण. अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई दरम्यानची घटना. गुन्हा दाखल. फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्याने जमावाकडून तरुणाला घेराव. कान पकडून मागायला लावली माफी. मुंब्र्यातल्या घटनेनंतर 20 ते 25 जणांवरती गुन्हा दाखल. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच साई चरणी तब्बल 16 कोटींचं दान. सोनं नाणं, चेक, रोख रक्कम आणि ऑनलाईन दान अर्पण. साईंच्या चरणी 16 कोटींचं दान. महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. न्यूज 18 लोकमतला महाराष्ट्राच्या जनतेने पसंती दिलेली आहे. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत हे नंबर 1 बनलंय. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतने भरारी घेतली आहे. जलद, अचूक, विश्वासार्ह बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत अशी ओळख असलेल्या वाहिनीला प्रेक्षकांनी पसंती दिलेली आहे. राज्यातल्या जनतेचं सर्वात पाहिलं जाणारं चॅनल म्हणून न्यूज 18 लोकमतला पसंती मिळाली आहे.
बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. भाजीवाल्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्यात आल्याचा प्रकार काल घडलेला होता. मुंब्रा पोलिसांनी 20 ते 25 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. काल मराठी तरुण विशाल गवळी मुंब्रामध्ये फळ खरेदी करायला गेला होता. त्यावेळेला विशाल गवळीने फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलंय. त्यावरून वाद झाला. मला मराठी येत नाही, मी हिंदी बोलणार, असं फळ विक्रेत्याने सांगितलं होतं. मराठीचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला बिगर मराठी जमावानं घेरलं. मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे, असं स्थानिक बोलू लागले. गर्दी वाढल्याने वाद चिघळला. आम्हाला मराठी येत नाही, काय करायचं ते कर, असं गर्दीतले लोक बोलत होते. हिंदी येतं तर हिंदीत बोल, वाद कशाला घालतो, असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेलं. पोलिसांनी स्थानिकांच्या तक्रारीवरती मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केलाय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची त्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते. त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)(135) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंब्र्यातील मराठी बोलण्यावरून झालेल्या वादावरती संजय राऊतांनी भाजपाला जबाबदार असल्याचं म्हटलंय. तर जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेला कृपा करून कोणी धार्मिक रंग देऊ नका असं म्हटलंय. याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही, म्हणून नुसतं बोलून चालणार नाही. हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे. माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला जातीय, धार्मिक, भाषिक रंग देऊ नका. कृपा करून ते करा. हा पोरगा राहतो कुठे? नाही, मी तुम्हाला विचारतो. आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंग आहे ना. म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं, दोघांनाही बोलून घ्या. काय जे काही चुकलं माखलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा. पण माझी तुम्हाला विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ नका. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांनी वॉच ठेवल्याचा आरोप केलेला आहे. आव्हाडांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या विषयावरती एक पत्रकार परिषद होणार होती. त्यावेळेला पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पोलिसांनी घरात येऊन चित्रीकरण केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. त्यासोबत बोलताना आव्हाडांनी जोरदार आगपाखड सुद्धा केली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारावरती पाळत ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवरती पाळत ठेवा. वाल्मिक कराडवर पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता, अशा शब्दात आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे. PSI खानला त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. सो हा कोण आहे सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा. बसा मी SB स्पेशल ब्रँड. बसा बसा बसा. याला चहा पण बसा. बसा आता तुमची मजा येईल. बसा. चांगलं केलं तुम्ही. कुठल्या पोलीस स्टेशन स्पेशल ब्रँड. नाही, तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आले. तुम्ही कुठे बसलेले होता? नाही सर, मला SB ब्रँड. की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचा ना. मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं. माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले ते की मला वरिष्ठांनी नेलं, जा तुम्ही. मी आलो. आता ह्याच्यात काय होणार? हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं, तो गेला होता, सस्पेंड केला.